नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बरोबर 12च्या ठोक्यावर ध्वजारोहण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हिंदुस्थानाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला वारसा जपत ठाण्यातील शिवसैनिकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. तसेच चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषाने चंदनवाडी परिसर दणाणून गेला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने चंदनवाडी शिवसेना शाखा येथे भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या येथून 150 आजी माजी सैनिक तसेच नागरिक तिरंगा रॅलीने शिवसेना चंदनवाडी शाखा येथे आले. त्यानंतर सैनिकांच्या हस्ते अमरज्योत प्रज्वलित करून श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण सोहळा येथे संपन्न झाला. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व आजी माजी, वीरमाता, वीरपत्नी या सर्वांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. त्यावेळी सैन्य दलातील कारगिल युद्ध विजेते राजू पाटील, बजरंग शिंदे, सुभेदार हरिश्चंद्र मोरे, निलेश पाटील, राजेंद्र रणदिवे, हवालदार लक्ष्मण महाडिक, तरुण सिन्हा, शंकर कदम, जयदीप भोईर यांसह अनेक मान्यवर या ठिकाणी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह इथे उपस्थित होते. हुतात्मा ज्योति को सलामी देंगे. सलामी दो. 1 2. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री 12 वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली. ही परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपासत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आणि ही परंपरा जोपासण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. परंतु यंदाचे ध्वजारोहण हे काही अनोखे आणि आकर्षक असे ठरले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला. यंदाच्या स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत. या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीसाठी खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल झाले आहेत. स्पेनच्या बॅचलर्स पथकाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे. या अनोख्या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले. या ध्वजारोहण सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नौपाडा रक्षक ही आपली शिवसैनिकांची ही टीम सातत्याने नौपाडा विभागात कार्यरत आहे. आज त्या टीमला 3 वर्ष पूर्ण झाले. समोर जे परदेशी बांधव आपले आलेले आहेत ते प्रात्यक्षिक देतात. गोविंदा खऱ्या अर्थाने 7 समुद्रापलीकडे पोहोचलेला आहे. अत्यंत लवचिक आणि शिस्तबद्ध या परदेशी बांधवांनी दिले तिरंग्याला, राष्ट्रध्वजाला सलामी. मित्रा काय यार वाट लावली यार तू काय प्रेमची त्याला काय अर्थ काय यार 2-2 साईड आहेत तरी पण त्रास देता यार. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमक अधिकारी गिरीश जळके
यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगाराचे कुटुंबीय नागरिक उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा तसेच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात अंजना खिलारे, पूजा कोटियन, पुष्पा बनसोडे, भारती किशन चिमटे, उज्जैन पाटील, विलास मडवी, पुरुषोत्तम पुजारी, शंकर हनुमंता, अरुण पाटील, पोपट केंगारे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. खार्टन रोड येथील हिराकोट येथील खूप जुनी व मोठी कचरापेटी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी, स्वच्छता निरीक्षक संजू रणदिवे, मुकादम विठ्ठल कीर्तने, सुपरवायझर शिवाजी पाटील यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणे शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देशही त्यांनी यावेळी नमूद केला आहे. प्रभाग समितीत कार्यरत श्रीमती भारती 19 मध्ये कार्यरत, नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये कार्यरत स्वच्छता दूत पुरुषोत्तम, प्रभाग समितीमध्ये कार्यरत शंकर नरसप्पा हनुमंता, उपसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत अरुण आणि वागळे नगरीला स्वच्छ राखण्यात या सर्वच स्वच्छता दूतांचं योगदान आहे. पण कर्मचारी, अग्निशमन दल आणि त्यांचं बँक अतिरिक्त आयुक्त प्रत्यक्ष भेटतात. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन जवान यांना देखील आयुक्त महोदय अभिवादन करतात. सुरक्षा कर्मचारी मध्ये 79व्या स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा. इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत, जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभार लावत आहेत, त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज सत्कार केला. कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस रात झटते. परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले योद्धा आहेत, जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात. ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. या अविस्मरणीय सोहळ्यास खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, ज्येष्ठ अभिनेते अशोक समय, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर प्रेक्षागृहात रंगकर्मी, ज्येष्ठ माजी नगरसेवक, नामवंत ठाणेकर नागरिक, ज्येष्ठ संपादक, पत्रकार आवर्जून उपस्थित होते. गेले काही महिने नूतनीकरणासाठी गडकरी पडदा बंद रंगमंच सुना होता. नाट्यरसिकांना वाट पाहावी लागली. तो दिवस अखेरीस आज उजडला. 3री घंटा झालेली आहे. नूतनीकृत गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
कलाकारांच्या सूचना लक्षात घेऊन या नूतनीकरणाचं काम झालेलं नाही. ही वास्तू मोडकळीला आलेली होती. तिचे पूर्ण रूप नूतनीकरणाने पालटले आहे. नव्याने लिफ्ट आली आहे. त्यामुळे आता ही वास्तू आणखी सुंदर आणि दिमागदार झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. बदलत्या ठाण्यात अनेक गोष्टी येत आहेत. रस्ते, मेट्रो, स्वच्छता यांच्यासोबतच एक हापूस पार्कही जाणार आहे. सेंद्रिय शेतीचा प्रकल्प यापूर्वीच महापालिकेने केला आहे, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले. अशोक खांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी यावं. त्याचबरोबर लोककलेतलं ज्येष्ठ श्रेष्ठ नाव डॉक्टर प्रकाश खांडके यांनाही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. अनेक मान्यवर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, सामाजिक संस्था, क्रीडा अशा क्षेत्रातली ठाण्यातली अनेक भूषणं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी करायला लागलो तर वेळ लागेल मला, कारण काही अनेक लोकांना भाषणं करायची होती, पण माफ करा आम्हाला तिकडे आळंदीला कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. मी येता मगाशी आयुक्तांना सांगितलं, हे जेवढे स्वच्छतेसाठी इथे एक वेगळी टीम ठेवा. साफसफाई राहिली पाहिजे, हा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम जे VIPचे आहेत, तसेच तुमच्या रंगकर्मीचे देखील पब्लिक टॉयलेट बाथरूम साफ राहिले पाहिजे. प्रेक्षकांचे देखील जे काही टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत, तेही स्वच्छ राहिले पाहिजे. तिथे स्पेशल टीम लावा. प्रत्येक माणूस तिथे आल्यानंतर वास्तूची कुठे ओळख कधी होते, तिथे स्वच्छता असते, साफसफाई असते, आणि त्या ठिकाणी आपण विशेष लक्ष घालावं. शहरात तर आपण करताच आहे, आणि म्हणून शहर देखील आपलं सुंदर होत आहे, बदलत आहे. अनेक प्रकल्प आपण आणतोय. मला आठवण आहे की सगळ्यात जास्त या ठिकाणी प्रकल्प अम्युनिटी आपण सार्वजनिक सहभागामधून केलेले आहे, आणि त्यामुळे ठाण्याला जे काय वैभव प्राप्त झालेला आहे, किंबहुना या ठिकाणी ठाणं बदलत आहे. आणि म्हणून त्यामध्ये आता गडकरी रंगायतांचं देखील, आणि ते चित्रफितीमध्ये दाखवलं. सभा होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं काय पाहिजे. ते एका श्रोत्याने सांगितलं, त्याचं आपलं त्यांचं नाव प्रकाश गुप्ते यांनी सांगितलं, आम्हाला नाट्यगृह द्या, आणि नाट्यगृह द्या, तुम्हाला ठाणं आम्ही देतो. आणि बाळासाहेबांनी गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या 2 वास्तू त्या काळात केल्या. त्या काळात सतीश प्रधान नगराध्यक्ष होते, आणि आपण ही वास्तू दिमागदारपणे पाहतो. बाळासाहेबांचंही प्रेम या वास्तूवर होतं. आणि त्यावेळेस भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं बाळासाहेबांच्या हस्ते, आणि त्यावेळेस थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दत्ताजी तामाणे प्रमुख पाहुणे होते. आणि अशी मोठी माणसं, वास्तुविशारद वसंतराव पानसरे यांनी गडकरीचं डिझाईन केलं होतं. अत्यंत देखणी वास्तू ठाण्यामध्ये उभी राहिली, आणि या वास्तूवरचं शिल्पही तितकंच देखणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहेत, शाकुंतल आणि सौभद्र लिनारे, अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत. उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बाल गंधर्व आहे. आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं, अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे. आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा
गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयात शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय, पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावरती असलेल्या भारताला आता जगताला कोणताही नेता रोखू शकत नाही. प्रगतीचा आणि विकासाचा हा महारथ कोणीही थांबवू शकणार नाही. आत्मनिर्भर भारत कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही, हे मात्र मी खात्रीने सांगतो. भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था चालकांच्या संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डॉक्टर पवन बनसोड यांसह अनेक राजकीय पदाधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी येथे उपस्थित होते. मीटिंग में हो गया क्या उधर? जिल्हा उद्योग केंद्र ठाणे कार्यालयाअंतर्गत लघु उद्योगांना पुरस्कार प्रदान करण्याबाबत आपण पुरस्कार देतो. श्री प्रदीप प्रभाकर मोरे यांनी मुख्यमंत्री सहसंचालक फडफड, द्वितीय प्रादेशिक संचालक महाराष्ट्र राज्य, सर्वांचा आपण इथे सन्मान करतोय. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथ शिंदे, मुख्य अभियंता 100 दिवसाच्या कार्यालय सुधारणा विशेष वही पुस्तकांना निवड झाले. कार्यालय ग्रुप बँकिंग प्रथम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा ठाणे प्रथम, माननीय आयुक्त ठाणे मनपा श्री सौरभ जिल्हा, पोलीस आयुक्त ठाणे श्री आशुतोष डुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री रघुजी. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही त्रिवार अभिनंदन करतो. आज या निमित्ताने अनेकांना चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आज गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातल्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं, त्यांचंही मी अभिनंदन करतो. सुनील पाटील आणि शिवाजी जाधव यांचं अभिनंदन करतो. तर म्हणजे या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा देखील केलेला आहे. लघु उद्योजकांना देखील आपण पुरस्कार दिलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या युवकांना युवा पुरस्कार दिले. ठाणे जिल्ह्यातल्या उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार दिले. या सगळ्यांचं ज्यांचा पुरस्कार आपण गौरव केला त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि अशी देशाची महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून घडत राहू अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.